तर तिकडे हर हर महादेवच्या जयघोषानं भक्तिमय झालेल्या परळी नगरीत श्रावण महिन्याचं स्वागत हे मोठ्या उत्साहात होत आहे। पवित्र श्रावण सोमवार आणि नागपंचमी हा उत्सव एकत्र आलाय, त्यामुळे देशभरातनं हजारो भाविक प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी परळीत दाखल झालेत। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिराची श्रावण सोमवारच्या पूर्वसंध्येला आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली। रंगीबेरंगी दिव्यांनी सजलेलं मंदिर आणि परिसराचं मनमोहक रूप डोळ्यांचं पारणं फेडतंय। जणू विद्युत रोषणाईच्या या प्रकाशात वैद्यनाथ नगरी भक्तीच्या तेजानं उजळून निघाली आहे। महादेवाच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या भाविकांच्या गर्दीनं परळी नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झालंय आणि हेच नयनरम्य ड्रोन दृश्य खास NDTV मराठीच्या प्रेक्षकांसाठी। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी। श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे। आज पहिला श्रावण सोमवार आहे आणि विशेष म्हणजे नागपंचमीचा सण देखील आज असल्याचं बघायला मिळत आहे। आणि याच पार्श्वभूमीवर मी सध्या वैद्यनाथ मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये उभा आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात जे आहे ते भाविकांनी काल रात्रीपासूनच जे आहे ते गर्दी केल्याचं दृश्य जे आहे ते बघायला आपल्याला मिळत आहे। आपण बघू शकता या ठिकाणी दोन रांगासाठी दोन बॅरिकेड्स उभारण्यात आलेले आहेत। एक स्वतंत्र महिलांसाठी आहे, महिला भाविकांसाठी, अनेक पुरुष भाविकांसाठी असं दोन बॅरिकेड्स देखील उभारण्यात आलेले। मंदिर प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त, पोलिसांचा बंदोबस्त असेल, प्रशासकीय व्यवस्था असेल, याची देखील चोख व्यवस्था मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे। आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत या मंदिराच्या दर्शनासाठी येताना बघायला मिळत आहेत। काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? परळी वैद्यनाथ इथलेच आहे। किती वाजता आलात दर्शनासाठी? 5 वाजता। आपण बघू शकता की या ठिकाणी भाविक देखील मोठ्या प्रमाणात रांगेत लागल्याचं बघायला मिळत आहे। काय सांगाल, कुठून आलात दर्शनासाठी? आम्ही इथले लोकलचेच आहे। इथलेच आहे। किती वाजता दर्शनात रांगेत लागला होता? आम्ही 6:15 काही महिला देखील बाहेर गावून आलेल्या आहेत दर्शनासाठी। काय सांगाल, कुठून आलात? आम्ही 1 वाजल्यापासून दर्शनाला थांबलो। 5चे सोडते पण आमचे बारीचे सोडत नाहीत, मग त्यांना समजत नाही का काय आणलं? हे पंचामृत आहे। काय करणार तुम्ही आता? महादेवाला पूजा करायची, बेल वगैरे व्हायचा त्याला। पाऊस पडायला का? पाऊस पण पडला। काय प्रार्थना असेल? प्रार्थना महादेवाला आम्ही सांगतात पाऊस पडू दे बाबा, आम्हाला खायला धान्य पिकू दे, व्यवस्थित आमचं सगळं होऊ दे असं बोलतो। व्यवस्थित चालतं। काय सांगाल, कुठून आलात? इंजिराव। पाऊस आहे का गाव? नाही ना पाऊस। काय प्रार्थना आहे? पावसाचा पडावा म्हणून हे जे चित्र आहे ते बीडच्या परळीतलं आहे। प्रभू वैद्यनाथाच्या चरणी दर्शनासाठी आलेले भाविक एकच प्रार्थना करतायत, बीड जिल्ह्यात पाऊस जोरदार पडू दे, शेती पिकांना जीवदान मिळू दे, अशी प्रार्थना देखील जे आहे ते आता प्रभू वैद्यनाथाच्या चरणी भाविकांकडून केली जात असल्याचं आपल्याला चित्र जे आहे ते बीडच्या परळीमध्ये बघायला मिळत आहे। NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, परळी, बीड।